नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 35,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता. वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी 18 ते 45 वर्षापर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/9/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला कशाप्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर पात्रता काय लागणार आहे, या संदर्भातील सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आयुष अभियान जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे, ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. कुठल्याही डिसिप्लिन आहे त्यामध्ये आयुष असेल, MBA झालेलं असेल हेल्थकेअरमध्ये, मॅनेजमेंटमध्ये, मास्टरेट झालेलं असेल हेल्थमध्ये, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेलं असेल हॉस्पिटल आणि हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये 2 वर्षापर्यंतचा, त्याचबरोबर 3 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर संदर्भातील चांगल्या प्रकारचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे डाटा एंट्री ऑपरेटर आयुष या पदासाठी. या पदासाठी देखील एक वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून निघालेली आहे. एनी ग्रॅज्युएट तुम्ही असाल, सर्टिफिकेट पासिंग कोर्स तुमचं झालेलं असेल, GCC इन टायपिंग स्पीड तुमचा, टायपिंगचा स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी भाषेमध्ये आणि 30 शब्द प्रति मिनिट तुमचा मराठीमध्ये असेल, किंवा या ठिकाणी सोबत तुमचं MSIT सर्टिफिकेट देखील लागणार आहेत. नाशिक या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल. 18,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. अर्ज जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहे. तुम्ही बाय हँड किंवा पोस्टाद्वारे अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. 20/9/2024 पासून अर्ज या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि 30/9/2024 पर्यंत 5 वाजेपर्यंत अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, जिल्हा परिषद प्रशिक्षण केंद्रासमोर नाशिक येथे तुम्हाला अर्ज जे आहेत तुमचे जमा करायचे आहेत. अर्जासोबत आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला किंवा वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्थ पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र, त्याचबरोबर प्रमुख साक्षऱ्या, जावक क्रमांक, मोबाईल क्रमांक, अनुभव संबंधित काम संदर्भातील सर्टिफिकेट आपण जोडायचे आहेत. जात किंवा जात वैधता प्रमाणपत्र जोडायचे आहेत. आभा कार्ड जोडायचं आहे. इत्यादी डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी आपल्याला अर्जासोबत जोडायच्या आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेला आहे. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये या ठिकाणी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये या ठिकाणी आहे. डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक NOP PIP या नावाने तुम्हाला या ठिकाणी DD जो आहे या ठिकाणी काढायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.